नुकतंच सोलापूरचे नूतन खासदार झालेले प्रणितीताई शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीने गंभीर आरोप केले आणि चुकीचे आणि खोटे दोधांत आरोप त्यांनी त्या ठिकाणी करून नागरिकांमध्ये एक दिशाभूल करण्याचं काम केलं। या संदर्भात आज आम्ही पोलीस उपायुक्त DCP कबाडे साहेब व CP साहेबांना भेटून या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की प्रणितीताई शिंदे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक काळामध्ये या ठिकाणी दंगल घडवण्याचं कटकारस्थान करण्याचा त्यांनी आरोप केला आहे, त्या बाबतीत त्यांनी जे आरोप केला ते कोणत्या आधारावर केलं होतं, त्यांच्यावर कोणते पुरावे होते आणि जर त्यांच्यावर तसे पुरावे होते तर मग त्यांनी त्याच वेळी का बरं पोलीस महासंचालक असतील, पोलीस आयुक्त असतील यांना कळवलं नाही। म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक काळामध्ये त्यांनी लोकांना दिशाभूल करून मते मिळवली त्याच पद्धतीने तोच रेटा त्या निवडणूक नंतर देखील ते करतायत आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम ते करू इच्छितात। आणि या निमित्तानं मला वाटतंय की प्रणितीताई शिंदे हे कुठंतरी जातीय सलोखा बिघडून सोलापूरमधली जी शांतता आहे, जी आजपर्यंत राज्याच्या गृहमंत्री देवेंद्रजींनी राज्यभरामध्ये शांतता ठेवली होती, ती शांतता कुठेतरी बिघडवण्याचं काम करून विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण करून मतं मिळवण्याचं एक त्यांचं कट कारस्थान मला या ठिकाणी दिसते। आणि त्यामुळे मी पोलीस प्रशासनाने विनंती केली की प्रणितीताई शिंदे यांनी केलेल्या आरोपावर त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे आणि आमचे राज्याचे गृहमंत्री हे निष्कलंक आहेत, त्यांच्यावर आजपर्यंत गृहमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी प्रत्येक पीडितांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने प्रणितीताई शिंदे यांनी त्या ठिकाणी आरोप केला मेळाव्यामध्ये त्यावरनं कळतंय असं वाटतंय की काँग्रेसला या ठिकाणी कुठंतरी देशभरामध्ये मोठ्या पद्धतीने दंगली घडवायचे आहेत आणि कुठंतरी जातीय सलोखा बिघडून पुन्हा एकदा ज्या पद्धतीने पूर्वी त्यांचं जे राजकारण आहे जातीपातीचं तेच पुन्हा करून मतं मिळवण्याचं त्यांचं एक कट करायचं आम्हाला कुठंतरी वाटतंय। त्यामुळं हे सलोखा बिघडू नये आणि शांतता ही राहिली पाहिजे, सोलापूरची टिकली पाहिजे, त्यासाठी म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे।